हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत बर्कले. ओके, जर माझे पहिलेचे जे 2 व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या. का बरं? बर्कलेने अमूर्त आयडियाचे खंडन केलेले आहे आणि अमूर्त आयडिया कोणी म्हटलेलं असणार आहे, सगळं टॉपिक घेऊन मी फर्स्ट आणि सेकंड व्हिडिओ अपलोड केलेला असणार आहे. आणि हा जो व्हिडिओ असणार आहे हा 3rd व्हिडिओ असणार आहे. तर चला जास्त वेळ न घालविता आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत हे चला बघूया. आता बघा, लॉक जे आहे त्यांनी प्राथमिक गुण आणि दुय्यम गुणातील भेदाचे बर्कलेद्वारा खंडन कसे केलेले आहे. पहिले विचार करा, जे अनुभववादी आहे बर्कले ह्यूम, जे लॉक आहे त्यांना अनुभववादांचे जनक म्हटले जाते. त्यांनीच हे प्राथमिक आणि दुय्यम गुण सांगितलेले असणार आहे. त्यांच्याच मताचं खंडन कोण करत आहे? बर्कले जी करत आहे, जॉर्ज बर्कले करत आहे. साहजिकच असणार आहे की त्यांचे जे सगळ्यांचं मत आहे अमूर्त म्हणजे इनॅक्ट आयडियाचं पण त्यांनी खंडन केलेलं आहे. ते म्हणतात की नाही, हे जे कल्पनावादीचं असं काहीच नसते. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये बघून घ्या, जास्त सांगायची गरज नाही आहे. तर ते म्हणतात की प्राथमिक गुण आणि दुय्यम गुण जे तुम्ही लॉकने सांगितलेलं त्या मताचं खंडन का बरं केलेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. 4-5 व्हिडिओ याचे बनणार आहे. का बरं मी छोटे व्हिडिओ घेऊन येत आहे? कारण तुम्हाला जास्त बोर झालं नाही पाहिजे, ठीक आहे म्हणून. चला, लॉक प्रमाणेच बर्कलेचे अतिभौतिकीय विचार हे त्यांच्या ज्ञानमीमांसेवर आधारित आहे. ज्या वस्तूचा आपणास अनुभवच होत नाही त्या वस्तूची सत्ता स्वीकार करता येणार नाही. पहिलं मत म्हणजे ज्याच्या गोष्टीचा अनुभवच तुम्ही बघितला नाही. तुम्ही आत्मा बघू शकता का? नाही. ईश्वर बघू शकता का? नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा अनुभवच घेऊ शकत नाही तेव्हा त्याचा विचार करणं हे काय असणार आहे? व्यर्थच असणार आहे, ठीक आहे. आणि म्हणूनच सत्ता आणि अस्तित्व हे संवेदनांवर अवलंबून असते. आपले ज्ञान तर केवळ कल्पनापर्यंतच मर्यादित असते. म्हणजे आपण फक्त कल्पना करू शकतो, त्याचं आपण सत्ता किंवा अस्तित्व घेऊ शकत नाही, संवेदनानुसार अवलंबून असू शकत नाही. आणि आपण कल्पनाशिवाय काहीही जाणू शकत नाही. आपणास बाह्य वस्तूचे प्रत्यक्ष होत नाही, म्हणून बाह्य वस्तूची अर्थात जडद्रव्याची सत्ता स्वीकारता येत नाही. अशा प्रकारची कोणाची भूमिका आहे म्हणते? बर्कलेची. म्हणजे ते म्हणतात की जे अनुभवच करता येत नाही त्याचा विचार करून आवश्यक नाही आहे, फालतूचा विचार करायचा कशाला गरज आहे? तुम्ही जर आत्मा मानत नाही तर तुम्हाला प्रत्यक्ष दिसत नाही तर तुम्ही त्याचा विचार कशाला करायचा? उगाच विचार करत बसायचा. म्हणजे फक्त काही कल्पनेच्या दुनियातच जिंदगी आहे का? नाही, तर बाह्य वस्तूचं पण गरज असते असं कोण म्हणतात? बर्कले म्हणत आहे, जॉर्ज बर्कले म्हणत आहे. कांट अनुभववादाचा प्रणेता आहे, बरोबर आहे. प्रणेता म्हणजे काय? तर जनक. ओके, प्रणेता म्हणजे काय होणार आहे? जनक. लक्षात ठेवायचा. अनुभववादाचे कोण आहे? जनक आहे लॉक. आणि त्यांची जी ओळख जर घेतली तर ते म्हणतात की जडद्रव्य, अर्थात जडद्रव्य म्हणजे भौतिक वस्तू, म्हणजे जे तुमच्या आजूबाजूला तुम्ही त्याला स्पर्श करू शकता, तुम्ही बघू शकता. ओके, आध्यात्मिक द्रव्य अर्थात आत्मा आणि ईश्वर त्यांची सत्ता स्वीकार केलेली आहे. म्हणजे लॉकने जडद्रव्याची पण वस्तू स्वीकार केलेली आहे, भौतिक वस्तू पण स्वीकार केलेली आहे, आध्यात्मिक द्रव्य स्वीकार केलेलं आहे, आत्मा आणि ईश्वरही स्वीकार केलेला असणार आहे. या 3 प्रकारच्या सत्तेचा स्वीकार करताना लॉकने मुख्यतः गुणविचाराचा आधारभूत मानलेले आहे. केवळ गुणामुळेच आपणास वरील 3 प्रकारच्या द्रव्याच्या सत्तेचे ज्ञान होते असे लॉकचे मत आहे. म्हणजे हे जे 3 गोष्टी सांगितलेल्या आहे, भौतिक जगत, आध्यात्मिक द्रव्य, आत्मा आणि ईश्वर, यांच्या सत्तेच्या शिवाय आपल्याला ज्ञान होऊ शकत नाही असे कोण म्हणतात? लॉक म्हणतात. जडद्रव्य, आध्यात्मिक द्रव्य, ईश्वर यापैकी प्रथम प्रकारच्या द्रव्याचा बर्कलेने निषेध केलेला आहे आणि केवळ आध्यात्मिक द्रव्य, आत्मा आणि ईश्वर या 2 द्रव्याच्या सत्तेचा त्यांनी स्वीकार केलेला असणार आहे. म्हणजे विचार करा, म्हणजे हे जे फर्स्ट जे आहे जडद्रव्य यांना त्यांनी काय केलेलं आहे? फर्स्टला नाही मानलेलं आहे. मग ते म्हणतात मी 2च द्रव्याला मानणार आहे. कोणतं आहे? आध्यात्मिक द्रव्य आणि ईश्वर आणि आत्मा. ओके, इथे दिलेलं आहे, इथे आत्मा, ठीक आहे. म्हणून ते म्हणतात मी आध्यात्मिक द्रव्य आणि आत्मा आणि ईश्वर या 2च गोष्टीला मानणार आहे. जडद्रव्य जे भौतिक जगत आहे मी त्याला मानणार नाही. कोण? बर्कले. बर्कले हे पूर्णपणे अध्यात्मवादी तत्वज्ञानी आहे. ते कोणत्याही परिस्थितीत भौतिक वस्तूचे अर्थात जडद्रव्याचे अस्तित्व स्वीकार करत नाही. पहिले सांगितलेलं आहे त्यांनी पहिल्या याच्या जे जडद्रव्याचे जे भौतिक द्रव्याचे आहे त्यांनी मत मांडलेलं नाही आहे. फक्त त्यांनी आत्मा आणि आध्यात्मिक द्रव्य म्हणजे ईश्वर यांनाच मान्यता दिलेली असणार आहे.
आणि जडद्रव्याचा स्वीकार करणे म्हणजे नास्तिकता आणि भौतिकवादाचा स्वीकार केल्यासारखे होणार आहे. म्हणून बर्कलेला असे वाटते की संशयवाद नास्तिकवाद आहे आणि अधार्मिकता त्यांच्या निराकरणासाठी जड वस्तूच्या सत्तेचा निषेध करणे आवश्यक असणार आहे. जडद्रव्याच्या निराकरणासाठी बर्कलेने सर्वप्रथम अमूर्त कल्पनाचे खंडन केलेले आहे. म्हणजे कल्पनाच्या दुनियामध्ये राहून काही गरज नाही. अमूर्त कल्पना, आता मी म्हटलं की माझं काय आहे, काय म्हणून आपण व्हाईट हाऊस, मी तिथे राहते, पण हे शक्य आहे का? कल्पनामध्ये तर तुम्ही अमेरिकेमध्ये पण जाऊन येता, पण रियालिटीमध्ये तसं असतं का? नाही ना. अमेरिकेत जायला पण काय लागतं? पैसे लागतं, विजा लागतो, सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे, तुम्हाला इंग्लिश आली पाहिजे, सगळ्या गोष्टी असेल तेव्हा तुम्ही तुमची कल्पना विचार करा, तुम्ही रियालिटीमध्ये आनंद. पण कल्पनेच्या दुनियामध्ये का करून जगायचं आहे? प्रॅक्टिकलमध्ये जगा ना, आहे का नाही? म्हणून कारण असे की अमूर्तीकरण हे बाह्य वस्तूच्या अर्थात जडद्रव्याच्या अस्तित्वाची सिद्धी देण्यासाठी त्यांनी जडद्रव्याची सत्ता नाकारलेली आहे आणि आपण सर्वप्रथम अमूर्त कल्पनांचे जे निराकरण करावे लागते. त्यांना असे वाटते की त्याप्रमाणे त्यांनी अनेक युक्तिवादाच्या आधारावर अमूर्त कल्पनाचे पण काय केलेले आहे? खंडन केलेले आहे. त्यांनी 6 प्रकारचे युक्तिवाद सांगितले होते. सेकंड व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं नसेल तर पहिले बघून घ्या, तेव्हाच तुम्हाला ते युक्तिवाद कळणार आहे. लॉकने मांडलेलं आहे, त्याच्यानंतर बर्कलेने त्याचं काय केलं? खंडन केलेलं असणार आहे. आणि याशिवाय ज्यामुळे कल्पनाची निर्मिती होते त्यांनाच गुण असे म्हटले जाते. आणि गुण ही जी शक्ती आहे ती जडद्रव्याच्या सत्तेचा काय आहे? आधार आहे. आपणास होणाऱ्या संवेदनांचा जो आपण आधार म्हणून, गुण म्हणून हे लॉकने इथे मान्य केलेलं असणार आहे. पण लॉकने गुणामध्ये भेद केला आणि गुणामध्ये भेद करण्याचे एकमेव कारण म्हणजे काय? जडद्रव्याची सत्ता सिद्ध करणे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की लॉक आणि बर्कले हे का बरं येत आहे दोघांचं? कारण लॉकने मांडलेलं मताचं खंडन कोणी केलेलं आहे? बर्कलेने केलेलं आहे. म्हणून इथे लॉकचं काय असणार आहे? थेअरी येणे आवश्यक आहे. ठीक आहे. जडद्रव्याचे सत्तेचे खंडन करणे हे बर्कलेचे काय आहे? ध्येय आहे. आणि म्हणूनच कशाच्या जडद्रव्याच्या सत्तेचे अस्तित्व सिद्ध केले जाते त्या सर्वांचे बर्कलेने काय केलेले आहे? खंडन केलेले आहे. आणि लॉक प्रणीत प्राथमिक गुण आणि उपगुण म्हणजे काय? द्वितीय गुण, ज्यातील भेदाचे खंडन बर्कलेने कसे केलेले आहे हे आता आपण बघणार आहोत. आता लॉकने गुणांना जडद्रव्याचा आधार म्हणून स्वीकार केलेला आहे, गुणाला मान्यता दिलेली आहे. ते म्हणतात की फर्स्ट काय आहे? तर गुणाचे आपणाचा प्रत्यक्ष होणे आणि त्यांच्या आधाराची आपण कल्पना करतो. आणि हा जो आधार आहे अनुमेय आणि अथवा तार्किक आहेत आणि त्याचं जडद्रव्य आहे. केवळ तर्काच्या आधारावरच आपण त्याची सत्ता स्वीकार करतो आणि मुळात जडद्रव्य हे काय? अज्ञेय आहे. म्हणजे याचा अर्थ गुण, जडद्रव्य म्हणजे काय? तर भौतिक वस्तू, म्हणजे तुम्हाला ते दिसली पाहिजे, प्रत्यक्ष असली पाहिजे. तुम्ही त्याची फक्त कल्पनाच करून चालत नाही, तर ते तुम्हाला प्रत्यक्ष पण दिसली पाहिजे. ते अनुमेय तार्किक आहे किंवा जडद्रव्य आहे हे तार्किकतेच्या आधारावर पण तुम्हाला स्वीकार करता आली पाहिजे, त्याची पण स्वतः स्वीकार करता आली पाहिजे. आणि सेकंडरी म्हणतात की जडद्रव्य हेच खरे जडात्मक वस्तूच्या अस्तित्वाचे काय आहे? खरे सूचक इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून जे बर्कलेने आहे, जॉर्ज बर्कले, जडद्रव्याचं काय केलेलं आहे? खंडन केलेलं आहे. पण त्यांनी 2 गोष्टी म्हटलेल्या आहे. एक आहे आत्मा, ईश्वर आणि आध्यात्मिक, त्याच्या त्यांनी गोष्टी केलेल्या आहेत. ओके, डन. तर जडद्रव्यात प्रत्यक्ष ज्ञान निर्माण होण्याची शक्ती आहे आणि तिलाचं गुण असे म्हटल्या गेलेले असणार आहे. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी एवढंच घेऊन आलेली होती. नेक्स्ट व्हिडिओ जो आहे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.